तर मित्रांनो, येणाऱ्या काळात शाळेचे मॉनिटर देखील भाजपाचेच असतील. तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान केलं तरी ते भाजपालाच जातं. अशा कमेंट्स तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नगर परिषदेच्या निकालाची पोस्ट पाहिली तर तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ सुरू होण्याआधी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या नगर परिषदेमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता आली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये फेज 1 आणि फेज 2 मिळून एकूण 288 नगर परिषदेच्या जागांवरती मतदान झालेलं होतं. खरं तर 2 डिसेंबर रोजी फेज 1 मध्ये मतदान झालेल्या जागांचा निकाल 3 डिसेंबरला लागणार होता, पण मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार तो 21 डिसेंबरला करण्यात आला. यावरती बऱ्याच पक्षांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा होण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला. आणि 21 डिसेंबर रोजी शेवटी निकाल लागल्यावर 288 पैकी 122 जागांवरती विजय मिळवत भाजपा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. आणि आता यामुळे पुन्हा विरोधी पक्ष आणि मतदारांनी ईव्हीएम बद्दल प्रश्न उठवला आहे. भाजपा कोणत्या उमेदवाराला तिकीट देईल त्याचा विजय पक्का असं समीकरण झालंय.